त्यांच्या कष्टाचं, त्यांच्या पैशांचं सगळ्याचा विचार करा, आलेल्या संधीचं सोनं करा. तर अमित सरांचा मी सगळ्यात आधीचा पहिला विद्यार्थी आहे जो मुंबई शहराला भरती झाला. आपल्या माणसांची जास्त गरज असते त्यावेळी आपलीच माणसं सोडून जातात. काका म्हणायचं पोलिसलाच कर, आर्मीला कशाला बायका पोरांसोबत राहशील, आपलं पोलिसच कर. पाठिंबा दिलाय अमित सर आणि जाधव सर यांनी की शब्दात सांगणं हे तर मला जमणार नाही. वडिलांसाठी सांगत तर की कमीच आहे, पण करून दाखवलं शेवटी मी आहे. लागल्याशिवाय सुद्धा म्हणजे माणूस पुढे बघत नाही. जाधव सर म्हणजे हे अकॅडमीला मिळालेले किराय बोलण्यापेक्षा करून दाखवा सर्वांनी. सरकार जर साखरवाडी सारखं जर गावाचं नाव देशभर करत असेल तर तुम्ही पोलीस क्षेत्रात काम करून सुद्धा आणि काय करू शकता. जी लोक नावं ठेवतात तीच मग परत म्हणतात की होणारच होता असं. म्हणजे स्वतः बोलत नाही तर हे काय बोलतोय, रिझल्ट काय बोलतोय. देह करिअर अकॅडमी म्हणजे खरंच ब्रँड आहे. माझं वजन होतं 85. मला पळता काय चालतंय. तिथनं जरी उठावलं 1600 पळ म्हणलं ना तरी आउट ऑफ झालंच पाहिजे असं केलं तरी. पोलीस क्षेत्रातलं सर्वात महत्वाचं योगदान म्हणजे आमचे सुळसर सातारा पोलीस मध्ये सारखं येणं जाणं राहायचं नाही, पण वडिलांसारखं सरांनी खूप काय केलं माझ्यासाठी. वडिलांचं कष्ट आहे तेवढंच माझ्यासोबत विक्रम सरांचं सुद्धा कष्ट आहे. दिवशी सरांनी सांगितलेलं रिझल्टच्या आधीच की आपलं काम फिक्स आहे म्हणून ते श्रेय मी सगळं ना अमित सरांना देते, कारण जिथलं स्टाफ आहे ते भारी वाटते की त्या सगळ्यांसमोर माझा सत्कार झाला. एवढं जाधव सरांच्या पाया पडायला गेले. जाधव सर म्हणले 90 मार्क पडतील. माझा शब्द कधी खोटा जात नाही. त्यांच्या आशीर्वादाने मला तेवढेच मार्क पडले. भरती झाल्यात त्यांना तुम्ही फोन करा, जे न झालेत त्यांचं मला सांगा, मी त्यांना पहिल्यांदा बघतो. मी जाधव सरांनी अमित सरांचा आभार मानते आपल्या सर्वांचा सत्कार घेतल्याबद्दल. आर्मीसाठी मी इथं आलते. आर्मीला काही ग्राउंडला बसले नाही, मग मी पोलीस भरतीचं चालू केलं आणि ही माझी दुसरी भरती पोलीस भरती. गेल्या वेळेस मी माझा 18 कंप्लीट झाला आणि फॉर्म सुटले. मी असं घरीच होते, घरूनच फॉर्म भरला. मी काही ग्राउंडलाच क्वालिफाय झाले नाही, म्हणजे प्रॅक्टिस करून ही पहिलीच भरती. तर अमित सर आणि जाधव सरांच्या मार्गदर्शनाखाली मी भरती पण झाले चांगले ह्यानं. अमित सरांनी मराठी खूप छान शिकवलं, शिवाय करे सर गणित शिकवत होते. गणित मराठी बुद्धिमत्ता आहे, ते पण मार्क गेला नाही. बाकी सगळं जीकेचं थोडंफार एवढं इकडं तिकडं होतं, पण बाकी अमित सरांचं मराठी चांगलं होतं, त्यांनी चांगलं शिकवलं त्यामुळं मार्क पण कव्हर झाले सगळे. आणि जाधव सरांना पेपरला जाताना जाधव सरांच्या पाया पडायला गेले. जाधव सर म्हणले 90 मार्क पडतील. माझा शब्द कधी खोटा जात नाही. त्यांच्या आशीर्वादाने मला तेवढेच मार्क पडले. ते करिअर अकॅडमीचा पहिल्यांदा मी आभार मानते की त्यांनी एवढा मोठा सत्कार इथं आयोजन केला. आता सांगायचं म्हणलं तर सुरुवात कुठून करायची हाच प्रश्न आहे, कारण इतकं पाठिंबा दिलाय अमित सर आणि जाधव सर यांनी की शब्दात सांगणं हे तर मला जमणार नाही, पण तरी सरांसाठी काही 4 शब्द मी मोलाचं बोलले असेल किंवा तुम्हाला मोटिवेशन म्हणून बोलेल हेच माझं भाग्य असेल. खरं तर इथं अकॅडमीत आल्यापासून म्हणलं तर जाधव सरांची खास ओळख, कारण ते म्हणताना वडिलांसारखं ते सांभाळतात. हे जे ऐकले ना हे काही खोटं नाही, कारण माझी फिजिकलमध्ये तब्येत इतकी वीक होती की सरांनी मला पहिल्यांदा विचारलं असेल की तुझा गोळा तरी जातो का. म्हणलं सराव काय म्हणता, मला गोळा आउट ऑफ आहे म्हणताना सर मला वाटत नाही तुझ्याकडे बघून. तर त्यावेळी सरांना सांगितलं. त्यानंतर प्रत्येक रविवारी ज्यावेळी सुट्टी असायची त्यावेळी मी दवाखान्यात जायला तयारच असायचे. आणि सर ज्यावेळी विचारत होतं की कोणाला दवाखान्यात जायचं, त्यावेळी एकदा पण सरांनी कधी असं म्हणलं नाही की नाही माळी राहून दे, पुढल्या वेळी आता असंच काढ किंवा गोळ्या घे, पुढल्या वेळी आपण जाऊ. तर असं कधी म्हणलं नाही की सरांनी ज्या दिवशी मी येणार दवाखान्यात सर मला जायचं आहे त्या दिवशी सर गाडी नसली तरी कुणाची तरी घेऊन किंवा स्वतः चल जाऊया म्हणून स्वतः दवाखान्यात जाऊन काय झाले विचारून स्वतः चौकशी करत होते. त्यानंतर इतकं भारी वाटलं की वडील माझं गाव नाम असायचं, त्यामुळं वडील सारखं येणं जाणं राहायचं नाही, पण वडिलांसारखं सरांनी खूप काय केलं माझ्यासाठी. आणि ज्या दिवशी मी अकॅडमीत आलते त्यानंतर सरांनी माझं कष्ट बघितलं, लेखी बघितली. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा सांगून दिली की माई तू फिक्स
आणि मी हे जे बोलले त्यावर तुला खरं उतरून दाखवायचंय. त्यानंतर पेपरला सुद्धा गेले त्यावेळी सरांचं एकच वाक्य होतं की आपण ज्यावेळी पेपर देऊन येतो, आपण ज्यावेळी पेपर देऊन येतो त्यावेळी आपल्याला संध्याकाळी कळलं पाहिजे की आपण ह्या भरतीत फिक्स झाले. असा पेपर देऊन ये. त्यानंतर आणि सरांचं बोलणं खरंच झालं. ज्यावेळी मी पेपर देऊन आली आणि आन्सर की आली त्यावेळी सर म्हणले तुझं काम ह्यावेळी फिक्स आहे, तू नको टेन्शन घेऊ. आणि बाकीचं सांगायचं तर जे भावासारखं मला इथं सांभाळलं सरांनी, भावासारखं जे मोटिवेशन दिलं, म्हणजे डिप्रेशन नेमकं काय असतं हे मला आधी माहितच नव्हतं. पण त्यानंतर हळूहळू घरची परिस्थिती आणि ज्यावेळी आपल्या माणसांची जास्त गरज असते त्यावेळी आपलीच माणसं सोडून जातात. आणि त्यावेळी जे झालं त्यावेळी त्यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही सरांनी स्वतः म्हणले की माई तू मला भावासारखं समज आणि भावाप्रमाणे मी तुला सांगते की तुझा ट्रॅक आहे वेगळा आणि तू त्या ट्रॅकला सोडून जात आहे. त्यावेळी मला नेमकं कळालं नाही की सरांचं म्हणणं काय. आणि सर म्हणत होते की तुझ्या पुढची जी आयुष्य आहे, टर्निंग पॉइंट आहे, त्यावर तू लक्ष दे. तू त्या मार्गातून किंवा त्या ट्रॅकवरून तू भरतीकडे जायचं आहे किंवा तुझं ते लेखीचं जे स्टडी करण्याचं किंवा ते तुझं भरती व्हायचं जे ध्येय आहे त्यापासून कुठेतरी चुकत आहे. आणि त्यावेळी सरांचं जे वाक्य होतं ते इतकं मनाला लागून गेलं की त्यानंतर मी म्हणजे परत कमबॅक करायचा ठरवला. आणि त्यानंतर असा केला की दोन्ही आता तुमच्या समोर आहे की दोन्ही गोष्ट काढल्या. आणि मला वाटतच होतं की सरांचं काय म्हणणं असायचं की माई तू टॉपची मुलगी आहे, तू टॉप मध्येच भरती व्हायला पाहिजे. त्यावेळी इतकं म्हणजे परिस्थिती बी खूप हलाखीची चाललेली, गरिबी वातावरण थोडं हे होतं. आणि त्यानंतर सरांनी जे सांगितलं त्यानंतर मग ठरवलं की काय नाही की सरांच्यासाठी तरी काहीतरी केलं पाहिजे. आणि सरांचे म्हणजे शिकवणी एवढ्या चांगले आहेत. आम्ही सर असू दे किंवा जाधव सर असू दे, आम्ही सर तर मराठी इतकं छान शिकवतात की मला वाटत नाही की मराठीचं पुस्तक मी कधी असं वाचलं असेल. कारण सर इतकं छान शिकवत होते, मला वाटत नव्हते की मी मराठीचं पुस्तक वाचावं किंवा परत त्याची रिव्हिजन करावी. इतकं छान. आणि ज्यावेळी आमचा मुंबईचा पेपर होता त्यावेळी ते इतकं रिव्हिजन केलं की आम्हाला कंटाळा यायचा पण सरांना नाही. आम्हाला असं वाटायचं काय रोज रोज पेपर द्यायचा, पण सरांना नाही. सर एक दिवस न चुकता कायम पेपर घेणार आणि त्यामध्ये त्यांचं लक्ष सुद्धा असायचं की कोण किती मार्क पडते आणि त्याचा आजचा स्कोर किती होता, कालचा किती होता. त्यानंतर सरांचं काय म्हणणं असायचं की आपला कालच्या दिवसापेक्षा एक स्कोर वाढून यावा. आणि सरांचं कायम म्हणणं होतं की मी कधी पण रविवारचा पेपर होत होता त्यावेळी सर विचारायचे, सरांनी कधीही न चुकता एक दिवस सुद्धा चुकवला नाही. आणि असं नाही की ज्या रविवारी पेपर झाला त्याच मार्क नाही विचारलं. त्यानंतर प्रत्येक वेळी सर मला मार्क विचारायचे आणि सरांना म्हणायचे सर 80च्या वर स्कोर आहे पण कालच्या पेक्षा कमी आहे. त्यावेळी सर काय म्हणायचे की 80च्या वर राहून दे पण 80च्या खाली येऊ नको. ना इथं यायचं आणि ना त्या ज्या होणारा पेपर आहे तिथे यायचं. आणि सरांचं म्हणणं तर बरोबरच झालं कारण मला लेखीला पण चांगले मार्क आहे आणि दोन्हीकडे पण लेखी चांगले आहे. बाकी सांगायचं झालं तर कधी असं विचारलं देवानं की तू आयुष्यात काय कमवलं तर मी सांगेल की देवासारखी माणसं कमवली. इथं दादा, विक्रम सर, जाधव सर, अमित सर यापेक्षा मी बाकी काही कमवलं नाही म्हणणार, मी हीच कमवलं. आणि माझं जे मी हितवर आहे त्याचं सगळ्यात मोठं श्रेय माझा भाऊ, माझा पप्पा, अमित सर, जाधव सर, आगादा ह्या सगळ्यांचा आहे. आणि आज खूप खूप भारी वाटते की त्या सगळ्यांसमोर माझा सत्कार झाला. एवढं याच्यानंतर रितिका माने, मुंबई पोलीस, योगेश फुलगे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी अगोदर इथंच होते आणि मला आता रिटर्नला मुंबईला 90 मार्क पडलेत. पण मी अभ्यास केलाच पण ते श्रेय मी सगळं ना अमित सरांना देते. कारण जिथलं स्टाफ आहे त्यांच्यामुळे मला आज लेक्चरची एकही गरज नाही पडली. मला आता 90 मार्क पडलेत पण असं वाटतं की जर लेक्चर केलं नसतं तर एवढे मार्क पडलेच नसते. आणि
खरं तर आम्ही चांदल सरांचं मी खूप आभार मानते, कारण त्यांनी मला इथं बोलवलं, माझा सत्कार केला. आणि जेव्हाही मला फायनान्शियली जेव्हा अडचण यायची तेव्हा आम्ही सर तर खूप मला सपोर्ट करायचे. एखाद्या वेळेस फी जरी लेट गेली तरी काही बोलत नव्हते, त्यामुळे मी त्यांचा आभार मानते. आणि हे अकॅडमीचं वातावरण खूप भारी आहे आणि इथं जे म्हणजे कार्यक्रम वगैरे खूप भारी होते. सध्या मला काय बोलायचं ते सुचत नाही, कारण मी कधी लेक्चर म्हणजे कधी भाषण वगैरे काही केलंच नाही, आज फर्स्ट टाइम बोलते. गौरी लगड. तर खरं तर सरांचे खूप खूप आभार की त्यांच्यामुळेच आज आम्ही इथे एक म्हणजे झाजळ सर असतील, अमित सर असतील किंवा सगळे सर असतील, खरंच खूप लक्ष देऊन म्हणजे त्यांचंच कष्ट आहे की म्हणजे खरंच लय म्हणजे सगळा अभ्यास करून घेतात, ग्राउंड करून घेतात. आणि झाजळ सरांचं सांगायचं झालं तर जे आपल्या घरच्यांना टेन्शन असतं ना की रिझल्ट आहे म्हणजे काय होते काय नाही, तर झाजळ सर खरंच खूप धीर देतात की घरच्यांना फोन करून काय आपलं फिक्स आहे, नका टेन्शन घेऊ. खरंच म्हणजे पेपर झाल्या दिवशी सरांनी सांगितलेलं रिझल्टच्या आधीच की आपलं काम फिक्स आहे म्हणून, तर म्हणजे सरांना पण गॅरंटी होती. आणि सरांचं खरंच खूप खूप कष्ट आणि त्यांना धन्यवाद की त्यांच्यामुळेच आज आम्ही येतो. मी पण तुमच्यातलाच एक विद्यार्थी आहे. ती इथं आल्यानंतरची जी फिलिंग असते ती वेगळी असते. आणि इथं जी फिलिंग मला जी अनुभव भेटते ती म्हणजे महत्त्वाचं म्हणजे अकॅडमी जेवढं माझ्या आईवडिलांचं कष्ट आहे तेवढंच माझ्यासोबत विक्रम सरांचं सुद्धा कष्ट आहे. कारण मी ज्या वेळेस रिकामा बसलेला असेल त्यावेळेस पहिला टोका टाकणारे विक्रम सर. ग्राउंडवर दिसलो तरी मारायचे, साईडला रूम मध्ये पुस्तक न दिसलं तरी बी मारायचे. त्यामुळं विक्रम सरांचं मला आभार मानायचा आहे. नमस्कार मित्रांनो. आता जेवढं सर बाकीचे बोलले त्याच्यापेक्षा बी माझं कमीच असणार. आता जर विषय असं जर म्हणलं तर हे यश आहे की स्वतः आपण कमवत नाही, याच्या पाठीमागला विचार जर केला तर आपल्या आई वडिलांचं कष्ट, आपल्या गुरूंचं कष्ट, सर्वात महत्वाचं चव्हाण सराचं किंवा जाधव सराचं, विक्रम सराचं मी आभार मानतो की आज मला जी इथं बोलायची संधी भेटली ही सर्व फक्त माझ्यासाठी नाही तर ही सगळ्यांच्या सहकार्याने मला आज बोलायला भेटलं. तर महत्वाचा विषय जर केला तर आता ग्राउंडवर विषय केला तर मला बनकर सराचं भरपूर योगदान भेटलं. आणि आज बोलायचं म्हणलं तर पोलीस क्षेत्रातलं सर्वात महत्वाचं योगदान म्हणजे आमचे सुळसर आज सातारा पोलीस मध्ये कार्य करत आहेत, त्यांचं सर्वात महत्वाचं म्हणजे योगदान आहे. आणि त्यात महत्वाचं म्हणलं तर मुंबई पोलीस आलेले योगेश फुलगे हे आमचे भरती क्षेत्रातलं पार्टनर, त्यांचं बी सर भरपूर आम्हाला सहकार्य लाभलं. आणि आज रिटर्नचा विचार जर केला तर प्रत्येक गोष्टीला किंवा प्रत्येक क्षणाला ही आमचे चव्हाण सर आहेत ना, ही प्रत्येक गोष्टीला आम्हाला म्हणजे थोडं थोडं कमायला सांगायचं. जर रिटर्न झाल्यानंतर ना बाबा कुठं आपला क्वेश्चन चुकतोय आणि कुठला क्वेश्चन आपल्याला म्हणजे कुठल्या क्वेश्चन मध्ये आपला मार्क गेलाय ही महत्वाचं सर प्रत्येक गोष्टीला ही करायचं, सांगून द्यायचं की कुठल्या विषयात आपल्याला बाबा विकाय त्या विषयावर ते आपण परफेक्टली केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस काय वेळेस मला म्हणजे भरपूर अपयश भेटले, 2018 पासून मी भरती क्षेत्रात आहे, भरपूर अपयश भेटले, 18ला भेटलं, 19ला भेटलं, परंतु 21 पासून मी हे करिअर अकॅडमी जॉईन केली. इथलं जे वातावरण इतकं म्हणजे एकदम नॅचरल वातावरण आहे की कुठलंच काय वाटत नाही की आपण बाबा वेगळ्या ठिकाणी गेलोय, जेणेकरून आपण असं वाटतं घरीच आहे. आणि डिसिप्लिन मध्ये म्हणलं तर जाधव सरांचं भरपूर योगदान आहे. ही सर म्हणलं डिसिप्लिन बद्दल म्हणलं तर सरांचं इतकं योगदान आहे की सरांना थोडं नॉर्मल जरी वेगळं वाटलं तर सर डायरेक्टच बोलणार. असं सर नाही की मागं बोललं ही डायरेक्ट 2 शब्दात बोलणार पण तोंडा बोलणार. त्यामुळे पोरं बे ना महत्वाचा विचार जर केला तर परत रुळावर यायची पोरं. त्यामुळे त्या सरांचं भरपूर योगदान भेटलं सरांना मला. आता एवढं बरोबर मी थांबतो कारण बोलवलं एवढं कमीच आहे आणि त्यांचं सहकार्य म्हणजे लय मोठं मार्गदर्शन आहे की आज मला बोलायची संधी भेटली त्यांच्यामुळं. धन्यवाद. ज्यावेळेस माझ्याकडे पैसे नव्हते त्यावेळेस आई माझी एवढे लंगडे कामं जायची कारण तिला संधिवाताचा प्रॉब्लेम आहे ना. वडील पण चव्हाण सरांनी तरी मला सपोर्ट केला चांगला. आणि आई वडिलांसाठी सांगत तरी की कमीच आहे पण करून दाखवलं शेवटी मी आहे. झाली 10वीत असताना मला असंच वाटायचं की मावशीच्या अकॅडमीत जायचं. आधीच ठरवलेलं की आर्मीत भरती व्हायचंय, त्यामुळं काकाची अकॅडमी होती त्याच्यात मी ठरवलेलं आधीपासूनच की अकॅडमीत जायचं. 11वीत काकांनी सांगितलं की मग NCC जॉईन कर.
कमी वय होतं त्यामुळे काका म्हणलं लय कमी वय, त्याच्यातच असा निर्णय घेतलाय म्हणल्यावर योग्यच आहे. त्यामुळं एनसीसी जॉईन करायला लावली. एनसीसी जॉईन केली, 3 वर्ष एनसीसी झाली आणि 11वीत एनसीसी सहजता मिळत नाही कुणाला, पण मला सांगितल्यामुळं मी जॉईन केली. तिथं रगडाही भरपूर असतो असं ते सांगितलं, मारत्यात ही सहन करावं लागल. ते सहन केलं सगळं. झाली एनसीसी झाल्यानंतर मग अकॅडमीत आलो. फलटणला अकॅडमी होती त्यावेळेस. एनसीसी आपल्या अकॅडमीत आल्यानंतर पळता काही येत नव्हतं. एनसीसी करत रनिंग करत नव्हतं कधी, पण पळता येत नव्हतं. मग झालं 2 वर्ष अकॅडमीत राहिल्यावर रनिंग ही झालती एकदम. आर्मीत जायचं होतं पण आर्मीचं रनिंग पहिलं फेल झाल्यामुळं परत काका म्हणायचं पोलिसलाच कर, आर्मीला कशाला बायका पोरांसोबत राहशील, आपलं पोलिसच कर. त्यामुळे मी नाही म्हणायचं, आर्मीतच जायचंय आपल्याला. एनसीसी मुळे अभ्यासही नाही केला कधीच, काय नाही. लेखी माप असायची आर्मीची, त्यामुळं अभ्यास नाही केला कधी. पण लेक्चरला बसवायचे काका आले की झोपताना गावले की मग त्यामुळे लेक्चरला बसावंच लागायचं की काका यायचेच टायमिंगला, नेमकं 11च्या 12च्या नंतर यायचं पण लेक्चर चालूच असायचं. मग खाली गावले की मग ते लय बोलायचे, त्यामुळे लेक्चरला जाऊन बसायचं आतमध्ये. काही ना काका समजून आपण बसायचं, का तर आपल्याला आर्मी द्यायची एनसीसी लेखी माप, त्यामुळे पण पोलीसचं लेक्चर करायचं. लेक्चर झाल्यामुळे अमित सरांनी मराठीचं हे एकदम टपमध्ये शिकवून सगळं कम्प्लीट झालतं. पण ग्राउंड पण चालतं एकदम. विक्रम सर होते, सचिन सर होते, ते 1600 सचिन सरांसोबत स्टेप लावून पळायचो मी. असं करत ग्राउंड असं झोपीत उठवलं तर 1600 मी आउट ऑफच मारायचो. अकॅडमी मग सोडली, असं म्हणजे 2-3 महिन्यानंतर अकॅडमी सोडली. पण तिथं गेल्यानंतर असं वाटलं की अकॅडमी उगाच सोडली. पण अकॅडमी सोडल्यानंतर पण पश्चाताप भरपूर झाला. पण नंतर म्हणलं खाचून जायचं नाही असं तसं करत मग दुसरी अकॅडमी जॉईन केली. पण सरांचा काकांचा बहुत सपोर्ट होता तिथं पण गेल्यावर. काका सांगायचे कुठं फॉर्म हे भरायचं, सगळं काकांच्या मार्गदर्शनातून केलं मी. काकांनी जिथं जिथं सांगितलं फॉर्म भराय तिथं भरले आणि जिथं मी फॉर्म भरले तिथं सोपाच पेपर आलता. प्रत्येक ठिकाणी सोपाच. मुंबईला पण सगळ्यांना वाटायचं की लय अवघड पेपर सगळं, पण मला काय वाटायचं माझ्या नशिबात सोपा पेपर आहे, सोपाच पडत आणि सोपाच पडला. पण तिथं पण गांडलेलो मी पेपरला, पण 2-3 असं मार्क की सिली मिस्टेक होतीच ना, ती झालतीच. 86 मार्क पडली. ग्राउंडला 42 मार्क होती. ग्राउंड काय टप होतं पण गोळा आउट ऑफ गेला नव्हता. तरी पण 1600 असा आउट ऑफ मी झोपीत उठून मारत होतो. कारण विक्रम सर मला म्हणलेलेच आम्ही असंच ऊसामध्ये बसलेलो एकदा 4-5 जण, पण पळता ऊस होता तिथं खाली, ऊसातही बसायचं. पण ते काय वाटत नव्हतं कारण ग्राउंड माझं असं. मग सर म्हणलं जाधवचा नगानात करू, ते झोपीत उठून म्हणलं आता पळवलं तरी ती 1600 आउट ऑफ पळणार आहे, बाकीच्या मुलांना म्हणायचं. त्यामुळे मी तेव्हापासून ठरवलेलं की आपल्याला जरी झोपीतनं जरी उठावलं 1600 पळ म्हणलं ना तरी आउट ऑफ झालंच पाहिजे, असं केलं मी. मग ते 1600 मुळे माझं 1600 आउट ऑफ झालं, पण गोळा आउट ऑफ जात नव्हता. त्यामुळे 42 मार्काच तरी ग्राउंड पडलं, गोळा आउट ऑफ नव्हता गेला. मग एनसीसी 5 मार्क होते ते माहित होते, त्यामुळं लेखीला पण असं अभ्यास करायला पण मूड येण्यासाठी मार्क लागतात ग्राउंडला जर मार्क कमी असेल तर अभ्यास करू वाटत नाही. आणि अभ्यास आपल्याला लेखीची एनसीसी 5 एक्स्ट्रा होते, त्यामुळे असं वाटायचं की आपण अभ्यास जर कमी केला तर काहीतरी होईल. त्यामुळं अभ्यास टचून करायचो मी, झोपत नव्हतो, रात्रात जागून काढत होतो, 3-4 तास झोपायचं फक्त पेपरच्या काळात. असं करत योग्य मार्गदर्शन तर चालूच होतं मला. अमित सर फोन करून सांगायचं जग खूप सुंदर आहे, फक्त तू लढत राहा, सोडू नको फक्त, असं सांगायचं. अमित सरांना पण कॉल असायचा, काका पण सांगायचं. त्या मार्गदर्शनातून मी फॉर्म हे भरले, काकांनी सांगितलेल्या ठिकाणीच फॉर्म भरले. मग पेपरला गेलो, त्याच्या आदल्या दिवशी काकांचा फोन आलता, लेखी किती पडते सांग. काकांना म्हणलं 85-90 पर्यंत जाते. हा म्हणलं 85 असेल तर होतं, एनसीसी 5 आहेत, नको टेन्शन घेऊ. गेलो, झालं, पेपर दिला, तरी पण गणले असं वाटायचं. पण 88 मार्क पडलेले, पण 3 मार्क कमी झाले. 3 मार्क कमी झाल्यावर परत एक वाढला, 86 मार्क झाले. काकाने जेवढे सांगितले तेवढेच मार्क पडले. त्यामुळे ते झालं. परत नंतर अमित सरांचा असं झोपलो होतं मी रिझल्टच्या दिवशी. त्या दिवशी नेमकं अमित सरांचा फोन आला. नाव विचारलं पहिलं, फुल नेम. मग म्हणलं झालंय तुझं काम, 133 टोटल आहे ना. झालंय म्हणलं. मी म्हणलं आधी टोटल सांगा, 133 आहे का. म्हणलं हो 133 आहे. सरांनी सांगितलं मला. मी झोपीतनं उठलो, सगळी पोरांना उठवलं. तिथं जल्लोष चालू झाल्यावर मग तिथून पुढे मग काकांना 6 वाजता फोन केला मी. म्हणलं झालंय सर. म्हणलं हो मी सांगितलं अमित सरांना. काकांनी सांगितलं अमित सरांना की त्याला फोन करून सांगा. मग झालं तेवढं झालं. काकांच्या मार्गदर्शनातून खूप हे झालं. सर्वप्रथम आता हे सर्व मुंबई पोलीसच आहेत. मुंबईत आला तर मी सर्वांचं मुंबई पोलीसमध्ये स्वागत करतो. आणि
आणि जी मुलं राहिलीत, जी 1-2 मार्कांनी बरीच राहिलीत मुलं आता यंदा, त्यांनी खचून जाऊ नका. कारण स्ट्रगल म्हणजे कसं आहे, जीवनात ठेच लागल्याशिवाय सुद्धा म्हणजे माणूस पुढे बघत नाही. त्यामुळे खचून जाऊ नका. देह करिअर अकॅडमी म्हणजे खरंच ब्रँड आहे हा. सारखा म्हणजे आमच्या वेळेस 2023 सांगतो, ग्राउंड झाल्यानंतर असं कुठलीच अकॅडमी नसेल, म्हणजे मोठेपणा सांगत नाही मी, अशी कुठलीच अकॅडमी नसेल महाराष्ट्रात की एका दिवशी 3-3 पेपर असं कुठंच मला कुणी सुद्धा, म्हणजे मोठेपणा सांगत नाही, कुठं सुद्धा जावा कुणी सुद्धा बघा, एका दिवशी 3-3 पेपर कुठंच घेत नाही. आणि ती 3 पेपर घेऊन ऍनालिसिस, महत्वाचं ऍनालिसिस हा पॅटर्नच वेगळा आहे. त्यामुळे इथं जो विद्यार्थी येथून जो मन लावून करतो तो 100% रिझल्ट इथून भरती होऊनच जाणार. कारण असलं मार्गदर्शन विक्रम सर असतील, जाधव सर असतील, चव्हाण सर असतील. विक्रम सरांच्या जर बाबतीत काय नाद, ग्राउंडच्या बाबतीत नादच करायचा नाही. वैयक्तिक मुलं म्हणत असतील की विक्रम सर लय पळावतात, सारखं रेप्युटेशन घेतात, पण त्यामागे त्यांचा हेतू काय तुम्ही समजून घेतलं पाहिजे. त्यांना काय फायदा, तुम्ही पळा नका पळू, तुम्हाला त्यांना काय फायदा नाही. तुमच्यासाठी एवढं कष्ट करून, कारण जी भरती क्षेत्रात मुलं आहेत ती भरती करतात, काय सर्वांचीच परिस्थिती चांगली नसते, सर्वसामान्य घरनंच आलेली असते. आणि आई वडिलांचं, प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं, आई वडील घरी म्हणतात माझी मुलगी अकॅडमीत आहे, मुलगा अकॅडमीत आहे, भरती होणार, त्यांना एक आशा लागलेली असते. त्याप्रमाणे म्हणजे जी राहिली, आता इथून पुढे आता भरती निघणारच आहे, पुढं 10,000 भरती आहे आता पुढं. त्यामुळं जर प्रॉपर 6-7 महिने जर प्रॉपर केले ना, 100% रिझल्ट अजून 100% येणार, त्यात काय वादच नाही. आज मी एक किस्सा सांगतो. मी माझं ट्रेनिंग सोलापूर पीटीसीला झालं. तिथं ट्रेनिंगला गेल्यानंतर आमचं स्क्वॉड पाडलं. माझ्या स्क्वॉड मध्ये एक पोरगा आला, बुलढाण्याचा पोरगा होता, बुलढाण्याचा. मला त्यानं विचारलं तू कुठला, मी सांगितलं फलटण. मी फलटण सांगितलं त्यानं कुणाचं नाव घेतलं असेल, जाधव सरांचं नाव घेतलं. मला एवढं भारी वाटलं त्यावेळेस. म्हणलं जाधव सरांचा ब्रँड पूर्ण महाराष्ट्रात, इथंच नाही, तालुका जिल्हा नाही, पूर्ण महाराष्ट्रात. तिथं तर झालंच. ट्रेनिंग कम्प्लीट करून आल्यानंतर मला ताडदेव मुख्यालय भेटलं. ताडदेव मुख्यालय भेटल्यानंतर तिथं मला वाटतं 2016चा बॅचचा असेल सर, NCO होता. त्यानंतर आमचं कंपनी वाटल्यानंतर त्यानं मला विचारलं माहिती भरून येताना, फलटण मध्ये कुठं सराव केला तू. मी म्हटलं राजे करिअर अकॅडमी. पहिल्यांदा अगोदर राजे करिअर अकॅडमी होती फलटणला, नंतर देह झालं. त्यांनी सुद्धा जाधव सर, चव्हाण सरांचं नाव घेतलं. म्हणजे तुम्ही असं ही नाही की मी मोठापणा सांगतो, त्यांचा रिझल्ट आहे. रिझल्ट अजून गोष्ट सांगतो की आम्ही लोकलचं इथं जवळपास 6 जणांचा ग्रुप होता आमचा लोकलचा. मी असेल, सागर दादा असेल, अजून निखिल पुंडेकर, ऋषिकेश कोळेकर आणि महेश सरक. आम्ही या अगोदर मुंबईला 2 जण झालो, मी निखिल पुंडेकर. नंतर सागर सातारला, त्यांचा अगोदरच रिझल्ट लागला. तो पेपर, जे पेपर 3-3 व्हायचं ना, त्या पेपरला आमचा 7 मेला पेपर होता, 7 मे 2023ला. त्या अगोदर 1 महिनाभर आमचं 3-3 पेपर व्हायचं. तर शेवटच्या 10 दिवसात आम्ही तिघ असेल, 4 जण आम्ही एक सुद्धा पेपरला 95च्या खाली आलं नाही. 96-97 अशीच इथं प्रॅक्टिसला. एवढा कॉन्फिडन्स वाढला. शेवटचा मला वाटतंय 2 का 3 तारखेला रिलॅक्स म्हणून पेपर म्हणजे बंद केलं. सर म्हणला आता तुम्ही रिलॅक्सचा अभ्यास भरपूर झाला बऱ्यापैकी, तर त्या अभ्यास बऱ्यापैकी झालाय म्हणून. तर एक पेपर झाला मला वाटतं 1 मेला काय झाली. त्या 1 मेच्या पेपरला मला 100पैकी 100 मार्क पडली. तर कॉन्फिडन्स वाढला. तरी सुद्धा नंतर तारीख पडली. दादापाशी गेलो मी, सागर सुपाशी. म्हणलं दादा भीती वाटत. दादानं मला एक वाक्य सांगितलं की तुझा अभ्यास पूर्ण झालाय, हे तुला पण माहिती आहे. तुला जर अवघड पेपर गेला तर सगळ्यांनाच अवघड जाणार आहे, कारण त्यांनी पण अभ्यास केलाय, तू पण अभ्यास केलाय. कारण ते 2023चा पेपर आता इथं सगळी पहिल्याच भरती झाली. त्यामुळे जर काय काय दिला असेल, तो पेपर कसा होता सगळ्यांनाच माहिती आहे. कारण तो पेपर मी सोडून आलो, पहिला मोबाईल स्विच ऑफ केला. आता म्हणलं गेलो आपण कामातनं. आलो तिथं रूमवर, मोबाईल स्विच ऑफ काढला. बरेच स्विच ऑफ काढल्या बऱ्याच जणांचं मिस कॉल असं मेसेज. कारण गावात असतील आवशी नवशी कमशी, त्यांचं म्हणजे काय काय चांगल्या भावनेतनं फोन करतात, काय काय वाईट भावनेतनं फोन करते. म्हणजे त्यावेळी जेव्हा मी नाराज झालो, नंतर 11:30 वाजता व्हायचं, इकडे तिकडे दादाला फोन केला. दादाचा कॉन्टॅक्ट हाय बऱ्यापैकी. म्हणलं कुणाला किती मार्क आहेत. दादाने बऱ्यापैकी फोन केलं पोरांना, अमित सरांना केला.
पोरांना मार्कच नाहीत, सगळी पोरं 60, 68. मी नंतर चेक केला पेपर, पहिल्यांदा माझं 83 पडली पेपरला, नंतर चेक केला तर 2 कमी झाले, 81 पडली पेपरला. तरी म्हणजे ही झालो. नंतर बघितलं तर इथं 1-2 फलटण मध्ये असलेली 81, ती पण माझ्या बरोबरच होती. लय भारी वाटलं. त्यानुसार नंतर मार्क आल्यानंतर मेरिट बघितलं, काय विषयच नव्हता, मेरिट पेक्षा जास्त मार्क होती. म्हणजे एवढं ह्यांचं सहकार्य लाभलं. अमित सरांचं सांगतो, अमित सर स्वतः म्हणजे त्यांचं म्हणजे टॅलेंट त्यांच्यासारखा शिक्षक नाही, कारण स्वतः ते भरती झालेत शिक्षक, प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून भरती झालं तरी त्यांची आता जॉईनिंग फक्त राहिली आहे. म्हणजे एवढं टॅलेंटेड आहे. मराठीचा कुठला सुद्धा प्रश्न विचारा त्यावेळेस, कुठला सुद्धा प्रश्न विचारा त्याचं उत्तर अमित सरांकडे असणार 100%. आमचा एक कुठला मार्क जात नव्हता मराठीला. जीके असेल, जीकेला काय कुठला प्रश्न आहे सांगू शकत नाही, पण पॅटर्न जो व्हायचा आला बुद्धिमत्ता, गणित, मराठी 75 पैकी 1 सुद्धा मार्क जायचा नाही. जो लयच गणित असलं एखादा तरच म्हणजे एवढं प्रॉपर अभ्यास करून घेतला जातो. आता जाधव सरांचं सांगायला गेलं, जाधव सर दर रविवारचा पेपर असल्यामुळे पहिल्यांदा आमच्या रूमकडे येणार, किती मार्क पडले तुला, किती काय बोलणार, असं तसं. आणि त्यावेळेस कसं आम्ही इथनं लोकल येत होतो तेव्हा आमचा डबा घरनं येत होतं, काय काय वेळेस डबा लेट यायचा, काय आम्ही त्या रूम मध्ये बसलो असलो जाधव सर स्वतःहून येणार, अरे जेवायचं असं तसं स्वतः. म्हणजे एवढं घरच्यांगत असं कुठंच लक्ष देत नाही. कुठं पण तुम्ही जावा, काय पण करा. आम्ही लोकलचे 6 जण होतो, आता फक्त 2 जण आम्ही त्यावेळेस 4 जण झालो. दादाचं सांगायला गेलं तर दादा त्यावेळेस टॉपर आहे सातारचा, 144 150 पैकी. म्हणजे सातारा जिल्ह्यात टॉपर दिला 144 पैकी, एवढं सोपं नाही. आणि म्हणजे या अकॅडमीचा एक वैशिष्ट्य आहे असं की इथं बऱ्यापैकी 90%, मी तर म्हणतो 90 नाही 99% पहिल्या भरतीत भरती झालेली पोरं भरपूर आहे. तुम्ही कधी पण बघा, पहिल्या म्हणजे रिझल्ट आहे असं. म्हणजे सांगायला गेलं तर आम्ही 6 जणांचा ग्रुप होतो आमचा लोकलचा. त्यावेळेस आम्ही 3 जण 2 जण मुंबईला झालो, मेन निखिल पुंडेकर, दादांचा अगोदरच रिझल्ट लागला सातारचा. आणि ही महेश सरकन, ऋषिकेश कोळेकर एका मार्काने राहिली दोघं. कास्टचं 119 मेरिट लागलं त्यांना, दोघांना 118 होती दोघं. आणि ती दोघं पण खचली नाहीत त्या टायमिंगला. ज्या दिवशी रिझल्ट लागला तेवढं 2-4 दिवसानं परत अकॅडमी जॉईन केली. आता ऋषिकेश ट्रेनिंगला SRPFला त्याचं झालं, महेश सरकचं पण झालं. मी त्या दिवशी ड्युटी होतो, रिझल्ट रात्री मला वाटतं 2:30 वाजता काहीतरी लागला. 3:30ला मी बघितलं पहिल्यांदा ह्यांचं नाव चेक केलं, पहिल्यांदा फोन केला. एवढं भारी वाटलं अक्षरशः. त्यावेळेस आनंद अश्रू आलं, कारण म्हणजे आपल्या बरोबरची पार्टनर आम्ही 6 जण आज भरती झालो. ह्याचं श्रेय म्हणजे जाधव सर असतील, अमित सर असतील, विक्रम सर असतील, खास करून आमचे मित्र आबा असेल. आबाच पण खूप सहकार्य आहे. आबा म्हणजे ग्रेट माणूस आहे. एवढं बोलून मी म्हणजे थांबतो. हे म्हणजे स्वतः बोलत नाही तर हे काय बोलतोय, रिझल्ट काय बोलतोय, काय बोलतोय, रिझल्ट बोलतोय, रिझल्ट. भरती झालेल्या सर्वांचे अभिनंदन आणि त्यांच्या पालकांचे व सर्व शिक्षक वर्गाचे अभिनंदन. कारण की भरती झाल्यानंतर आपलाच मान वाढत नाही तर सर्व आपल्या म्हणजे घरातील वडिलांचा असो किंवा आई वडिलांचा सर्वांचा मान गावात वाढतो. आणि एक ताटमानेने आपल्याला गावात फिरता येतं. कारण की ज्यावेळेस आपण भरती होत नाही त्यावेळेस प्रत्येक जण आपल्याकडे बोट दाखवत असतं या की हो काय भरती होत नाही, काय होत नाही किंवा काय करतोय, प्रत्येक जण शंका घेत असते आपल्यावर. आणि ज्या दिवशी आपण भरती होतो, जी लोक नावं ठेवतात तीच मग परत म्हणतात की होणारच होता असं म्हणजे सांगत असतात या. दोन्ही बाजूने बोलतात. आणि त्याच्यानंतर जे म्हणजे 1-1 मार्काने राहिलेले असतात ते प्रत्येक वर्षी म्हणजे डिप्रेशन मध्ये जात असतात. कारण की भरती होणं म्हणजे आपलं थोडं 1% नशीब पण लागतं. कारण की मी 2018ला 1 मार्काने राहिलो होतो, वेटिंगला राहिलो. त्यानंतर बऱ्यापैकी मला तर प्रत्येक जण म्हणायला लागले की आता काय होत नाही. कोरोना आला त्याच्यानंतर 2-3 वर्ष गेले. त्याच्यानंतर 2019ची भरती डायरेक्ट 2021ला झाली. आणि त्या वर्षी सुद्धा मी 1 मार्कानेच राहिलो. पण माझं टार्गेट होतं की सातारला फक्त भरती व्हायचं, मुंबईला मी काही भरतीला जात नव्हतो. आणि त्यानंतर बऱ्यापैकी घरची पण म्हणजे कंटाळली मला. त्यानंतर मग मी इथं सरांपाशी आलो. सरांना विचारलं की म्हटलं आता फॉर्म कुठे भरू, काय भरू. तर सरांनी एकच सांगितलं की तुला जिथं भरायचं तिथं भर, कारण की तुझं 100% काम होणार आहे. त्यानंतर मला थोडा कॉन्फिडन्स आला की म्हटलं आता बघू आपण सातारलाच पुन्हा एकदा ट्राय करूया. आणि सातारला माझं ग्राउंड झालं. ग्राउंड झाल्यानंतर पुन्हा ग्राउंडला पण चांगली मार्क होती. मी सर्व ग्राउंडच मेरिट काढलं पहिल्यांदा की आपल्या पुढं कोण आहे आता. तर बऱ्यापैकी माझ्या पुढं एकच जण फक्त मुलगा होता.
आणि जागा ओपनला 4 होत्या. कास्टला जागा नसल्यामुळे मी ओपन मध्ये टाकला होता. तर ओपन मध्ये टाकल्यानंतर म्हटलं आता एकच जण पुढे या, असं रिटर्नला तर कोण पुढे जाऊ शकत नाही म्हटलं आता आपल्या. त्याच्यानंतर माझा रिटर्नला 95 स्कोर आला आणि त्या दिवशी काय आन्सर की लागली नाही सातारची. आणि सरांचा फोन आला मला की तुझी मार्क किती आली रिटर्नला. तर मी म्हटलं कमीत कमी 90 तर येतील, 90च्या आत काय येणार नाही. तर सकाळची पुन्हा आन्सर की लागल्यानंतर आणि सरांचा फोन आला की केली का चेक. म्हटलं केली, ती 95 आला स्कोर म्हटलं 100 पैकी. त्याच्यानंतर थोड्या 1 तासाने बघितलं तर मला फोन यायला सुरुवात झाली आणि फक्त आन्सर की लागली होती पेपर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी. त्याला म्हटलं असं कसं काय झालं. म्हटलं अजून तर म्हणजे मार्क डिक्लेअर पण झाली नाहीत या. तर आम्ही सरांनी सगळ्यांना सांगितलं होतं की सागर सोचं काम सातारला झालं नाही, मेरिट काहीच लागलं नव्हतं या. आणि त्यावेळेस ओपनचं 137 लागलं आणि माझी 142 झालेली होती. तर मी एकच सांगतो सर्वांना की आपण जे चुका करतो की बाबा शिक्षक जे आपल्याला सांगतात ते आपण ऐकत नाही किंवा आपला अभ्यास झाला हे आपल्याला थोडं म्हणजे घमंड निर्माण होतो आणि आपण लेक्चरला जात नाही, खालीच अभ्यास करतो आपल्या मनाने. तर असं न करता की कमीत कमी बाबा ते 1 तास आपला वाया गेला तर चालेल, वरती जाऊन शिक्षक जे काय सांगतात ते ऐकावं आणि ते लेक्चर अटेंड करावं. कारण की त्या 1 तासात आपण पूर्ण पुस्तक म्हणजे किती समजा 10-20 पानं वाचेल, त्या 10-20 पानातलं एक तरी प्रश्न येईल की म्हणजे शंका म्हणजे सांगू शकत नाही. म्हणजे शिक्षक 1 तासात शिकवतात, त्यातलं कमीत कमी 1 मार्काचं तरी येतं. असं जर रोज जर लेक्चर केली तर आपल्याला 90-95 मार्क पडायला काही अवघड नाही. त्यामुळं लेक्चर प्रत्येकाने करावं आणि शिक्षकांचं म्हणजे जे काही जे मार्गदर्शन करतात, सर्वात महत्वाचं म्हणजे इथं जिल्हा निवड ही बऱ्यापैकी जी जिल्हा निवड इथं चांगली करून दिली जाते, आपण होईल का नाही. कारण की मुंबईला किंवा आपण दुसऱ्या जिल्ह्यात जर गेलो तर काय काहींचं काय होतं, रिटर्न चांगली असते पण ग्राउंड कमी असते. मग जर ओपन मधनं जर आपण फॉर्म भरला तर तिथं आपण ग्राउंडलाच क्वालिफाय होत नाही. त्यामुळे आपण सरांचं थोडं ऐकावं की बाबा त्यांचा एवढ्या दिवसाचा अनुभव असतोय की बाबा कुठल्या मेरिट किती लागेल किंवा कोणत्या जिल्ह्याचा पेपर कसा येईल, त्यानुसार ते तुम्हाला जिल्हा निवड करून देतात. आणि त्यांचं ऐकून जर तुम्ही जर भरलं फॉर्म तर 100% म्हणजे भरती होऊ शकताय, ही गॅरंटी देतो. एवढं म्हणून भाषण सांगतो. बोला, मी ज्यावेळेस अकॅडमी जातो त्यावेळेस 2012 अकॅडमी म्हणजे चालून बरेच दिवस चालते, मी नवीनच होतो. मी आलो त्यावेळेस माझं वजन होतं 85. मला पळता काय चालता येत नव्हतं. त्याच्यानंतर सुरुवातीतून की पळायचं कसं, सुरुवातच येत नव्हती पळायचं कसं. कारण त्याच्या अगोदर भरती काय होती हे सुद्धा मला माहित नव्हतं. टायमिंग झाले भरती कसली असते. ज्यावेळेस अकॅडमी झालं त्यावेळेस जाधव सर टाकी घेऊन मागं पळायचं. त्याच्यात कारण वजन एवढं होतं की पळणं शक्यच नव्हतं मला. त्याच्यानंतर मी मग जाधव सर इतके म्हणजे विचार करू शकत नाही की मुलांची एवढी प्रॅक्टिस करून घेतात, म्हणजे ज्याचं शून्य आहे ना त्या शून्यावरती किती माग लावायचा का पुढे लावायचं ते त्यांच्या म्हणजे काय डागाचा खेळ आहे. माझं नाव रतन लोणकर. मी 2009 साली मुंबई शहर येथे भरती झालो. नंतर 2017 साली पुणे शहर येथे बदली करून आलो. तसं म्हणायला गेलं तर माझे पहिले शिक्षक माझा मॉनिटर अमित सर आहेत. 1ली ते 10वी अमित सर माझे मॉनिटर होते आणि आम्ही दोघे एकत्र एका वर्गात होतो. त्यांचं मराठी आणि इंग्लिश इतकं पक्कं होतं की त्यांच्यासमोर बोलताना किंवा त्यांच्यासमोर राहताना त्यांच्याकडून बरंच काही मला शिकायला मिळालं. आणि तसं विचार केला तर अमित सरांचा मी सगळ्यात आधीचा पहिला विद्यार्थी आहे जो मुंबई शहरला भरती झाला. एवढं बोलतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो जे भरती झाले. जाधव सर आणि चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाने ध्येय या करिअर अकॅडमी चालते. त्यांनी मला जी आमंत्रण दिलं ते मला पहिल्यांदा बरं वाटलं. कारण मग इतके दिवस साखरवाडीसारख्या परिसरात आम्ही काम करतोय खो खो क्षेत्रात किंवा मी क्रीडा शिक्षक म्हणून बऱ्याच जणांना एखादं तिथे विद्यार्थी असतील. आम्हाला काम करत असताना आमचे बरेचसे विद्यार्थी तुम्ही जसं म्हणताय ना पोलीस, मला वाटते पोलीस एकच विद्यार्थ्यांनी स्टार्ट झाली. मला 2003-04ची आठवती मुक्ता बेंगारी.
ती आता API म्हणून काम करते ठाण्यामध्ये. बाकी सगळे क्लास 1 म्हणून 38 जण सध्या कार्यरत आहेत. क्लास 1 म्हणजे मला सांगायचं की होऊ शकतं, फक्त कष्ट केलं पाहिजे आणि हे सरांचं दोन्ही सरांचं ऐकलं पाहिजे आणि त्यांचे मागचे सगळे ऐकलं की सगळं होतं. आता एका छोट्या गावात मी एवढं करू शकतो, तुम्ही एवढे चांगले मार्गदर्शक असताना मी एकटा, हे तर सगळे तुम्ही सगळे काम. आणि एक पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. ज्या पोलीस भरती होणार आहेत त्यांनी 2-2 शब्द तरी बोलले, पुढं ते काय बोलतील 2 वर्षानंतर 4 वर्षांची त्यांची त्यांना माहिती आहे. कारण पोलीसमध्ये तर नंतर परत त्यांना मार्गदर्शन वेगवेगळं मिळणार आहे. तुम्ही एकच ध्यानात ठेवा, माझ्यासारखा जर साखरवाडीसारखं जर गावाचं नाव देशभर करत असेल तर तुम्ही पोलीस क्षेत्रात काम करून सुद्धा आणि काय करू शकता. आर्मीसारख्या आता मी बरेच गोष्टी ऐकल्यात त्यांच्याकडून, 7 ते 8 हजार पोलीस भरती होणे किंवा इतर क्षेत्रामध्ये भरती होणे इतकं सोप्या गोष्टी नाहीत. माझ्यासारखे म्हणजे आमच्या ग्राउंडचे 450 मुलं गव्हर्नमेंट सर्वंट आहेत. त्यातल्या माझ्या माहितीनुसार 35च्या आसपास जणांना लाल दिव्याच्या तर गाड्या नक्कीच. मग हे जर करू शकतात साखरवाडीसारखे ग्रामीण भाग, तर तुम्ही का करू शकत नाही. फक्त करा, फक्त एक ध्यानात ठेवा. म्हणजे मला एक मुलीचं उदाहरण देतो तुम्हाला. आमच्यात एक चैताली पवार नावाची मुलगी होती, ती समाज कल्याण अधिकारी झाली स्टार्टला आणि ती माझ्याकडे शाळेत आली. तिला मी एक पेन दिला आणि म्हणलं एवढे वेळच थांबली का, ते आता इन्कम टॅक्स ऑफिसर आहे. एवढंच सांगू थांबली. जय हिंद. आणि आम्हालाच मागं ठेवताय. माझं नाव भारती रघुनाथ मदने, नेमणूक लोणंद पोलीस स्टेशन. आज मी भरती होऊन 6 वर्ष झाले, हातात नोकरी करते. सर बोलायचं नाही तुमच्याबद्दल हो, पण आता भीती वाटायला लागली. तुम्ही सगळे विद्यार्थी आहात. जाधव सर म्हणजे हे अकॅडमीला मिळालेले एक किरा. ज्यांनी त्यांच्या अकॅडमी मध्ये प्रवेश केला ना, ते मुलगा 100% बसतो. आणि नाही आहे, पण त्याच्या पाठीमागचा मी त्यांचा बघितलेला आहे. मी असताना जवळ त्यांनी 5000 मुलांना भरती केलेलं पाहिजे एक डोळ्याने. आणि सगळे भरती केलेले गरीब घरातली मुलं आहेत आणि ते आलेले पण सगळे गरीब घरातलीच आहेत. कोणी श्रीमंतातलं नाहीये, कारण इथं कोणी श्रीमंत मुलं येत नाही. एक शेतकऱ्याचीच मुलं इथं असतात, कोण मजूर असतात त्याचीच मुलं इथं असतात. त्यासाठी जे भरती मुलं झालेत ना त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि जे झाले नाहीत त्यांनी वाईट वाटून घेऊ नका. त्यांच्यासाठी एकच वाक्य सांगते की जे भरती झाले नाहीत ते खचून बी जाऊ नका. ते म्हणजे असं कोणाचं ग्राउंड कमी असतं, कोणाचं रिटर्न कमी असते, पण स्वतःकडे बघा आपण कशात कमी आहोत, आपला गोळा किती पडतो. रोज प्रत्येकाने जे झाले नाहीत ना त्यांच्यासाठी झालं, आपण ग्राउंडवर गेलो ना आपला गोळा आउट ऑफ कसं जाईल एवढंच डोक्यात ठेवायचं. हा बाबा हिजा गेला, मग बाबा तिचा गेला, ते नाही बघायचं. आपण स्वतःला 20 पैकी 20 पडलीच पाहिजे, कोणत्याही इव्हेंटमध्ये असू द्या. आणि रिटर्न मध्ये पण शेजाऱ्याला किती पडले कधीच नाही बघायचं. का तर आपण जिथं भरती द्यायला जातो ना तिथं लाखोनं मुलं असतात आणि आपण इथनं हा माझा आउट ऑफ आहे तिथं गेलं ना सगळं थरथर कापतं, सुचत काहीच नाही सगळी मुलं बघून. पण त्यात एकच असतं की आपण डोक्यात एकच ठेवायचं की आपल्याला एकच जागा पाहिजे, लाखो असू द्यात, पण आपण स्वतः विश्वास ठेवायचा, स्वतः आउट ऑफ सगळं करायचं, अजिबात नाही काय घाबरायचं. विद्यार्थी भरती तर होतच राहतात आणि होणारच आहे, पण जे भरती न झाले, मी म्हणजे निकाल लागला रात्री 2:30 वाजता आणि चव्हाण सरांचा मला 5 वाजता फोन आला. मला सहसा फोन येत नाही, काहीतरी घटना घडली, काहीतरी कुटाणा झाला एवढा फोन येतो मला अकॅडमीतून किंवा सरांचा किंवा म्हणजे फिजिकल सर असेल. मला पहिल्यांदा वाटलं काहीतरी झालं वाटतं, अकॅडमीतून जावं लागतं, कारण रात्री 12 वाजता यावं लागतं, कोण आजारी पडतं, कोणाची भांडणं होतात, कोण रुसतं, सगळं करावं लागतं, म्हणजे इथं काही होत असतं. तर 5 वाजता फोन आला, सर म्हणले असंच निकाल लागले, हे झालंय ते झालंय. ठीक आहे म्हणलं, जे भरती झाल्यात त्यांना तुम्ही फोन करा, जे न झालेत त्यांचं मला सांगा, मी त्यांना पहिल्यांदा बघतो. कारण काय होतं, भरती झाल्याला कुठं जात नाही, भरती न झालेले ते लय महत्वाचे असतात. कारण ते 1 मार्काने राहिला असतो, 4 मार्काने राहिला असतो, त्याला धीर द्यायला लागतो. ते काम माझ्याकडे असतं आणि मी ते केलं. म्हणजे 4 मुले आहेत, 2 मार्क 3 मार्क 1 मार्क, मुलं आहेत 2 मार्क 1 मार्क राहिले. मी त्यांना सकाळी 8 वाजता फोन केला, भरती झालेत
निकाल लागलाय, रडायचं तर अजिबात नाही, आपल्याला लढायचं. आणि बऱ्यापैकी सगळ्यांचा एकच रिप्लाय होता विद्यार्थ्यांपेक्षा पालकांचा, की सर मी 2 दिवसात पाठवतो विद्यार्थी आणि त्याला ह्या वर्षी भरती करायची. तर आपल्याला कसं आहे की ह्या वर्षी जे राहिलेत त्यांना तर भरती व्हायचंय, आणि जे नवीन आहेत त्यांनी जे भरती झालेत आता त्यांनी भरपूर मार्गदर्शन केले. मी काय मार्गदर्शन करणार नाही आणि मी कधी करत नाही. मी डायरेक्ट काय करतो तुम्हाला माहिती, सगळ्यांनी सांगितलेलं माझ्याकडे मार आणि बोलणं ह्याच्या पलीकडे काय मिळणार नाही तुम्हाला. चांगलं तुम्ही कधी 90 मार्क पडले तरी बोललो नाही, सगळ्यांना माहिती आहे. 90 जरी पडले तर 2 कमीच पडले, त्यामध्ये भरती झालेली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आपल्याला आज पाहुणे भेटले, पोर्टर सर आले, कोणकर सर आले, आपले विद्यार्थीच आहेत. 3 जे विद्यार्थी आहेत पोलीसमध्ये आहेत ते कार्यरत आहेत, आपले विद्यार्थीच आहेत. आता लोणकर सरांनी तर आल्यानंतर सांगितलं मी पण अमित सरांचा विद्यार्थी, म्हणजे क्लासमेट आहे, पण मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थी कोण असतो की ज्यानं मार्गदर्शन केलं. म्हणजे सरांनी काय त्यांना सांगितलं असतील 2 गोष्टी, म्हणजे सरांचे बालमित्र आहेत, वर्गमित्र आहेत, पण तेव्हापासून ते विद्यार्थी मानतात. म्हणजे त्या 16 वर्ष नोकरी झाली, आता इथं 16 वर्षाचे मुले आहेत आपल्याकडे, म्हणजे 10वी पास झाले तरी झाले ती 2 वर्ष इथं राहणार आणि भरती करणार. म्हणजे तुमच्या वयापेक्षा त्यांची नोकरी जास्त झाली. मी तर प्रत्येक मुलीला सांगतो तुमचं जेवढं वय आहे तेवढा माझा अनुभव आहे. 21 वर्ष मी 22 वर्ष झालं भरती क्षेत्रात आहे, तुमच्या वयाच्या डबल माझं वय आहे. त्यामुळे राहताना व्यवस्थित राहायचं. आणि काय जे आहे म्हणजे आता सरांनी मला सांगितलं की काय जादू आहे सांगा, जादू आहे सांगा. जादू सांगायची नसते, जादू करून दाखवायचे. ती जादू करायसाठी किंवा तुम्हाला कळायसाठी इथे यावं लागणार आहे. इथं जो आला तो सक्सेस आहे. भले तो इथे 1 वर्ष राहिला नाही सक्सेस झाला, घरी जाऊन का पण घरी अभ्यास करून सेल्फ करून होतो. आणि घरी जरी विद्यार्थी असला तरी त्यांना चव्हाण फोन करतात, मार्गदर्शन करतात, सांगतात असं करा, हे करा, ते करा. आज एकच सांगणं की शिस्तीत राहावा, 100% बस. मी आजपर्यंत कुठल्याच विद्यार्थ्याला म्हणलं नाही, ज्याला 0 मार्क पडतात त्याला सांगतो तू भरती होणार, आणि तो होतो. त्याचं हे उदाहरण आहे. आज 26 मुलं, म्हणजे महाराष्ट्रात कुठलीच अकॅडमी अशी नाही कमी संख्येमध्ये होतात मुलं. 26 नाही 100 मुलं भरतात, पण तिथं 1000 मुलं असतात, त्यातून 26 होणं मोठी गोष्ट नाही. पण 36 आणि 38 किंवा 50 मधून 26 मुलं होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर बोडरे सर आले, बाकीचे सगळे मान्यवर आले. आता भारतीमधली ही माझी विद्यार्थिनी आहे. पलटण अकॅडमी असताना तुम्ही रोज फोन करते, फोनवर लय बोलते, मोठे मोठे गप्पा असतात. सर असं झालं तसं काय, मला APSI करायचंय. तू 100% होणार. ती का अभ्यास करते नाही करते काय करते मला काहीच माहित नाही, भेटली पण नाही मला कधी. तर लोणाला असतो सुद्धा फोनवरच रोज तू होणार. आणि ती म्हणली हा सर मी होणार, तुम्ही म्हणताय म्हणलं तर होणार. तिने अभ्यास चालू केलाय, ती PSI होईल 100%. बोलणार म्हणजे कसं होतं इथं येऊन काय बोलायचं हे समजत नाही. बोलण्यापेक्षा करून दाखवा सर्वांनी. आणि हे करून दाखवल्यानंतर तुमचे आई वडील, आज आता कसं की आपल्याकडे 40-50 पालक आलेले आहेत. पुढच्या वेळेस आमचं म्हणजे माझं वैयक्तिक किंवा अमित सरांचा आमची चर्चा झाली की हे पूर्ण गेटपर्यंत जागा पुरली नाही पाहिजे. त्यासाठी काय आहे की जे आपल्याकडे 70-80 विद्यार्थी आहेत त्यातले 60-70 विद्यार्थी भरती झाले पाहिजेत पैकीच्या पैकी. त्यावेळेस आपल्याला पूर्ण स्टेज आणि आपलं एक हे असतं की म्हणजे आपण कुणी म्हणजे असं राजकीय असं कोणी कोणाला बोलवत नाही. आपण आपलेच विद्यार्थी जे आता ड्युटीवर आहेत, आपलेच म्हणजे जे आता सर प्रशिक्षक आहेत त्यांच्या देशात खेळलेले, इंटरनॅशनल बाहेरच्या देशात, तर त्यांचं एवढं नाव आहे. आपल्या साखरवाडी इथून किती 6 किलोमीटर, पण हे आपल्याला माहीत नसतं. म्हणजे आता कसं असतं की प्रत्येकाच्या घरी ते जे पालक आलेत किंवा विद्यार्थी प्रत्येकाच्या घरी एखादा खेळाडू असतो, तो फायदा बघायचा. राजकारण जमत नाही त्याला शिकवणे हे ठेवा. तुमच्याकडून मी एकच म्हणजे सगळ्या आता पाहुण्यांना शब्द घेतो की आपला पुढच्या वेळेचा जो कार्यक्रम असेल, आपला आर्मीचा कार्यक्रम असतोच, 50-60 विद्यार्थी होतात. पोलीस भरती आम्ही बंद केली होती मध्यंतरी, कारण खूप वाद व्हायचे, ऐकत नाहीत मुलं. पण नंतर आपण चालू केली, कोरोनाच्या अगोदरपासून 18 पासून चालू केलं आणि परत भरतीला वाव पण आहे, विद्यार्थी होतात. ग्रामीण भाग आपल्याकडं भाग्यश्री सोया म्हणून नाव आहे बघायचं, बऱ्यापैकी इथल्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. ती विद्यार्थिनी कुठल्या जिल्ह्यातली आहे तर गोंदिया. ती विद्यार्थिनी फोन केलं की हिंदीत बोलते, मी इकडून मराठीत बोलतो. तिथं शिकवताना पण तीच परिस्थिती. तर ती विद्यार्थिनी असं नाही की ती कास्टमधून होती म्हणून भरती झाली. 7 जिल्हा निवडलाय. 7 जिल्हा निवडायचं म्हणजे सागर सूळ त्याला विचारायचं
हा विद्यार्थी होता माझा, तर त्याला मी एकच सांगा, तू भरती 100%. डबल अभिनंदन. तुम्ही त्यांच्यासाठी योग्य निर्णय घेतला आणि योग्य अकॅडमीची निवड केली. आता माझ्याच नवऱ्याचं काय कौतुक करायचंय, पण ज्यावेळी 2011ला अकॅडमी सुरू करायची होती, सर अगोदर बँकेत काम करत होते आणि माझाच नकार होता अकॅडमी म्हणजे जॉब सोडायचा आणि व्यवसाय चालू करायचा. पण आज माझ्या एवढं प्राऊड कोणीच फील करत नसेल की त्यांच्यावर, की माझा नवरा आहे. आणि महाराष्ट्रात असं कुठला जिल्हा नसेल, कुठला तालुका नसेल की तिथे त्यांचं नाव नाहीये. भरती क्षेत्रात ज्यांना करिअर करायचं त्यांना ते माहीत नसतं. तर तुम्हाला एकच सांगणं की तुम्ही एवढे सगळे चांगल्या वातावरणात आलाय, एवढा चांगला शिक्षक स्टाफ तुम्हाला भेटलाय, एवढी चांगली पालकांनी तुम्हाला संधी दिली आहे आणि सर्व तुम्ही मुलं आलेले सर्वसामान्य घरातून आलाय. तुमच्या पालकांच्या कष्टाचं, त्यांच्या पैशांचं सगळ्याचा विचार करा, आलेल्या संधीचं सोनं करा आणि लवकरच जसं आपल्या अकॅडमीचं नाव आहे ध्येय करिअर अकॅडमी, तुमच्या ध्येयापर्यंतचा प्रवास लवकरात लवकर पूर्ण करा आणि ह्या गर्दीतून ह्या वर्दीत येण्यासाठी अहोरात्र कष्ट करा. आलेल्या सर्वांचं यांच्या अकॅडमीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचं, शिक्षकांचं, पालकांचं परत एकदा अभिनंदन करते.